मा काम करते. या बसा ना. नाही मला बसायला वेळ नाही. मला एक सांग, प्रणय घरी आहे? हो आहे ना. त्याचं काय झालं, प्रणय दादा आणि सुरत सचिव साहेब जरा रात्री थोडे उशीर आले होते म्हणून झोपी गेले. मी त्यांना उठवू का? त्या दोघांनाही उठवून जरा सांग यशवंतराव भेटायला आले म्हणून. बरं मी उठवते. कारण असू द्या. तुम्ही मला उठवायला सांगताय म्हणून मी त्याला उठवते, नाहीतर माझ्या दादाला झोपेतून उठवणे म्हणजे पोटभर शिव्या खाण्यासारखं बघा ना. त्यांना एवढं सांग यशवंतरावांनी तुम्हाला आत्ताच्या आत्ता बोलवलंय खाली. मी बोलो. दादा, प्रणय दादा, जरा खाली आहे. जिल्हाधिकारी साहेब आले, इम्पॉर्टंट काम आहे, जरा लवकर खाली आहे. तुला कसलं इम्पॉर्टंट काम आहे? अरे दादा तू खाली तरी आधी. तो अंदरून बोलताय तो विशाल करावा. माझ्यासाठी पाणी घेऊन ये. चला, रात्री 12 वाजतापासून माझा दिवसच घाण निघाला. अरे हो, बोला धर्माधिकारी साहेब, बोला. गरिबांचे नाथा, अनाथांचे नाथा, आमच्याकडे कसं काय काम काढलं नाही, म्हणजे माझी कशी काय आठवण काढली. आता तुम्ही उभेच राहणार आहात की बसणारी आहात? काय असू द्या काय, तुम्ही उभे राहा की बसा. पण श्रीवास्तव फॅमिलीचा एक नियम आहे की आपल्या घरी जोही पाहुणा येतो त्याचा आदरातिथ्य करणे. तुम्ही उत्तम आहे. तुमचा जो शिरस्ता आहे तो आवडला मला. तुम्ही आता 2 मिनिटापूर्वी मला म्हणाला तुम्ही आलात माझ्या घरी, उभं राहायचं की बसायचं. वा, काय शिस्त आहे घराण्याची. श्रीवास्तव घराण्याची शिस्त तंतोतंत पाळली आहे. तर तुला सांगतो, तुझ्यासारख्या एका बेशिस्त माणसाला करून माझ्यासारख्या नीतिमंत शिस्तप्रिय माणसाला दुसरी कुठली अपेक्षा राहणार नाही. मान सन्मान दूर राहिला. नको मला पाणी, त्याला पाणी पाच जरा. दादा पाणी. सर तुम्ही बसा ना, तुमच्यासाठी काही चहा. नाही मला नको चहा नाश्ता काही नको. आय एम ओके. दादा मला जरा अर्जंट काम आहे, मी बाहेर जाऊन येऊ का? हो जा, पण हो लवकर परत ये बस. हो आले लवकरच आले. किती दादा? प्रणय कुमार श्रीवास्तव तुमच्या सोबती तुमच्या सोबत दिसत. अरे या या या, स्वागत. स्वागत आहे सूरज कुमार आपलं बहुरूपी समाज कुमार, एक भ्रष्टाचारी नीतिमत्ता या माणसाला कुठेही नाही अशी व्यक्ती प्रणय कुमार श्रीवास्तवची संगती सोबती. हे बघा यशवंतराव, तुम्ही मला बेवडा समजताय नाही, बेवडा बेशिस्त. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी जे काही अय्याशी करतो ना ती स्वतःच्या पैशावरती करतो. त्यासाठी दुसऱ्यांचे पैसे लागत नाही मला. अरे हो, या श्रीवास्तव घराण्यावर कोणाचेही उपकार झालेले नाहीये. आमच्या घराण्यानं या समाजावरती अनेक उपकार केले आहेत. उपकार होते रे. श्रीवास्तव घराण्याचे या गावामध्ये अनेकांवर उपकार होते आणि त्या उपकाराची परतफेड तू गोर गरिबांकडून करतोय, त्यांना पांगळा करून, त्यांच्यावर अत्याचार करून. अशी रस्ता ना तुझा श्रीवास्तव घराण्याचा? बोल ना. पण एक तुला सांगतो, हे माझं बाकी काय आहे, माझं चॅलेंज आहे. तुझ्या आयुष्यात येणारा पुढचा दिवस तुझ्यासाठी फार घातक ठरणार आहे. ठरू द्या ना सर, ठरू द्या ना, घातक ठरू द्या. माझ्या आयुष्याची कुठली संकट येणार ना, त्याला एकदा प्रणय श्रीवास्तव असा पेलू शकतो. तर जेव्हा सूर्यास्त होतो ना सर, तेव्हाच या प्रणय श्रीवास्तवचा जन्म होतो. येऊ द्या, जेवढी संकट यायचे ना तेवढी येऊ द्या. चांगलं आहे. बघा साहेब, तुम्ही मला बैरूपी म्हणालात, भ्रष्टाचारी म्हणालात, गद्दार म्हणालात. नाही, तुमच्या नजरेत असं कोणते वाईट काम केले की मी तुमच्या नजरेतून एवढा उलटलोय?
जगातील सारे लोक एक तुमचा सन्मानीय म्हणून आदर करतात, याचा अर्थ असा की तुम्ही आम्हाला वाटेल ते बोलाल म्हणून. तर बघा, तुम्ही माझा अपमान करता. तुला स्पष्टीकरण मिळेल. मी जे काही शब्द तुमच्या दोघांबद्दल उच्चारले ना, त्या प्रत्येक शब्दाचं स्पष्टीकरण आताच्या आता मिळेल. पण तू काय सांगतो रे स्वतःच्या प्रामाणिकपणाबद्दल? पंचायत समितीमध्ये काम करतो. मीच नाही की पंचायत समिती जाणते तू कुठल्या प्रकारचं काम करतो. गोर गरिबावर अन्याय करणे, भ्रष्टाचार करणे, त्यांच्यावर अन्याय करून स्वतः पैसा कमवणे, दारूमध्ये घालवणे, घरामध्ये घालवणे. मला सांगा, रडकुमार श्रीवास्तव आणि सूरज कुमार काल रात्री तुम्ही अत्याधुंद अवस्थेत गाडी चालवत होता. एवढी दारू प्यायली होती की तुम्हाला स्वतःची धुंद नव्हती. आणि त्याच परिस्थितीत तुम्ही एक अपघात केला. गरीब एका दामूचा अपघात करून त्याला पांगळा केला. त्याच्या पायावरून तुमच्या गाडीचे चाक गेले, खरा केला. आणि यानंतर माणूस की म्हणून त्याला दवाखान्यात केलं नाही, त्याच्यावर उपचार केले नाहीच. पण तो अपराध दडपून टाकण्यासाठी पोलिसांना तुम्ही दोघांनी 5,000 रुपये दिले. काय की खोटं आहे? दिलेत आम्ही 5,000 रुपये पोलिसांच्या खिशात घातले. शाबास. पण का माहितीये, का माहितीये, अरे हा माणूस सरकारी नोकरीवर आहे. बिचाराची नोकरी गेली असती, याची नोकरी जाऊ नये म्हणून मला हे सगळं कटकारस्थान रचावं लागलं. त्या पोलिसांच्या खिशात 5,000 रुपये कुचकावे लागले. म्हणजे सरकारी नोकरी करायची म्हणून मनमानी कराल का तू? बेधुंदपणे दारू पण दुसऱ्यांना अपघात करा, दोन पांगा करा, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार अधिकार आहे का सरकारी कर्मचाऱ्यांना? पण साहेब, आम्ही त्याला 5,000 रुपये दिलेत ना. भ्रष्टाचार केलास ना? पण केलास ना? हो, केला. मग आतापर्यंत प्रामाणिकपणाचे तू मोठा गाळ काढत होता ना आतापर्यंत. गाथा सांगत होता वस्तू घराण्याची. पण एक लक्षात ठेव, तू आपल्या घराण्याचं नाव बरबाद करणार आहे. आणि मी तुम्हाला आज वॉर्निंग देतोय, आताच्या आता दामूकडे जा, त्याला दवाखान्यात द्या, त्याचा उपचार करा. त्याच्या उपचारावर लागणारा सगळा पैसा तुम्हाला खर्च करावा लागणार आहे. नाही तर गाठ माझ्याशी धडाट सूरज कुमार आणि प्रणय. धर्माधिकारी यशवंतराव धर्माधिकारी आपल्यावर केव्हा उलटू शकतो. फटा करून आम्हाला दंश मारेल याचा काही नेम नाही. त्याकरता म्हणतोय प्रणयराव, काहीतरी उपाय शोधा. अगदी बरोबर बोलला. पण तुम्ही काळजी चिंता करू नका. आपण त्या पोलिसांना पैसे दिले म्हणून ते पोलीस आपल्यावर कुठलीही केस लावणार नाही. पण हो, मी आधी त्या ट्रॅफिक पोलिसला फोन करतो. बरं, ठीक आहे प्रणयराव, मी पण निघतो. पण हे बघा, माझ्याकडे एक चांगला नामी उपाय आहे. या यशवंतराव धर्माधिकारी गावागावात जाऊन बाईसाठी आता केव्हा गावाला दारू मुकणार नाही म्हणून स्त्री मुक्ती समित्या निर्माण केल्या, दारूबंदी समित्या निर्माण केल्या. पोलिसांना म्हणतोय की पोलिसांना लाच देऊन हे दारूवाले गावात दारू विकतात. म्हणून आता आपणच एक काम करायचं ना, तर दारू विकणाऱ्यांना आणि दारू पिणाऱ्यांना भडकावायचं. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, की आपण सारं करत असताना याचा सुगावा कोणालाही लागता कामा नये. बरं, येतो प्रणयराव. यशवंतराव आमचे सर, या समाजातील साहेब, गरिबांचा दादा आणि अनाथांचा नाथा, सगळं माझ्याच घरात येऊन मलाच या प्रणय श्रीवास्तवला धमकी देऊन गेलाय. तुझ्या आयुष्यात कसं चक्रीवादळ निर्माण करत होते आणि नाही तू रचलेल्या चक्रव्यूहात तुलाच अडकवलं ना, तर नावाचा प्रणय श्रीवास्तव नाही. ज्योती, अमोल, या. अरे
काय पडे सगळे बसायचे. अरे हो आले आले मी आले आता. बस बस. दादाला बस. हो बसवते. काय थोडे कसा आहे? अरे माझ्याकडे बघ ना बेट्या. अशा कोणत्या गोष्टी गुंगस तू काय झालं काय? काय झालं? नाही थोडा म्हणजे टेन्शन मध्ये होतो म्हणून अरे कसला टेन्शन लेका, कसला टेन्शन नाही सांगू प्रणय. टेन्शन जर दूर करायचं असेल माणसाला तर एकच पर्याय आहे तुझ्यासाठी. मी सांगते ना मी सांगते. तू सांग. तर नाही, तू लग्नच करून टाकावं. Yes. माझी बायको बरोबर सांगत आहे. मी आणि हे घ्या, घ्या आणि नंतर चर्चा करूया आपण सारख्याच्या. बरोबर आहे सुनबाईचं. तू एखादी सुंदर अशी मुलगी बघून तू स्वतःच गुंतवून घे आणि त्याला सुद्धा एखादी खरंदाज मुलगा बघून स्वतः गुंतवून टाक. काय? माझं लग्न झालं? नाही नाही हे बघा एवढ्या लवकर मला लग्नाच्या बंधनात अडकायचं नाहीये. मी अजिबात लग्न करणार नाही. हे घ्या आधी चहा. तुझी बहीण आयुष्यभर लग्न करणार नाही. हा ब्रह्मचारी राहणार आहे ती फक्त. मग काय बोलते? अगं सोड ना. येणारी वेळच ठरवेल हे सगळं काही, की कोणाच्या नशिबात काय रचून ठेवलंय ते नाही का. आणि हो अमोल आणि ज्योती, तुम्हाला भावी आयुष्यासाठी माझ्याकडून सांगताय खूप 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 शुभेच्छा. थँक्यू. पण मला एक गोष्ट नाही कळली ना, की ही ज्योती तुझ्या कशी काय प्रेमात पडली. बरोबर आहे तुझं. काय म्हणजे माझं नशीबच समजतोय. म्हणजे माझ्या जीवनात ज्योती आली आणि हे सगळी काही पुणे जर असेल तरी नाही अनिताची. हे सगळं काही तिच्यामुळे घडून आलं आणि तिच्यामुळे शक्य झालं. काय अनिता? हा? ऐक ना. आणि तुला देखील थँक्यू. थँक्यू. मला एवढी सुंदर बायको मिळाली. मैत्रीमध्ये नो थँक्स. हे पण बरोबर आहे. अरे अरे आता निघायची की नाही? हा? का बरं? थांबायचं इथे? थांबायचं म्हणजे आता चालू लगेच निघायचं. थांबा जेवण वगैरे. काय बोलायचं आहे तुला तर मग बोल बाबा. काय महत्वाचं जर बोलायचं असेल तुम्ही बसा. का दादा तुला काय बोलायचं आहे? नाही रे, अनिताचे तो उत्तर आहे तर संपल्यावर. पण माझ्या या अनाथ भावाला तू मदत घेतली होती. विश्वास बसत नाही की माझा अमोल संस्थेचा धरी झाला म्हणून. खरंच धन्यवाद. अनिताचे नाही तर ज्योतीच्या आईचे म्हटले पाहिजे नाही का. नाही म्हणजे ज्योतीच्या आईने तुमच्या लग्नासाठी परवानगी दिली, त्यामुळेच तुमचं लग्न झालं नाही का? आणि अनिताचे उपचार कसे. भाऊजी, अहो कर्माने कुणीही मोठं होत नसतं. त्या कर्म बदलण्याची ताकद स्वतःच्या अंगात असते. काही विधिलिखित प्रसंग असतात ते माणसाला भोगावे लागतात. पण खरं तर मला खूप अभिमान आहे. मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते की मी अमोलची बायको झाली, आज दाहिनी झाली. बस परमेश्वराला एवढीच विनंती करते की माझ्या छोट्याच्या गडबड कुणाची इच्छा लागू नये. अगं हा तर तुझा विश्वास झाला ना परमेश्वरावरती. पण आता येणारा सुरुवातीचा काळच ठरवेल की आपल्या आयुष्यात काय येतंय आणि काय नाही. आणि माझ्या बहिणीचे उपकार मात्र विसरू नकोस. हे काय बोलत झालं? अच्छा, म्हणजे आम्ही जर विसरलो तर तू तर आमच्या संसाराला मदत करणार नाहीस का? माझ्या दादाचं तसं बोलणं नव्हतं. तर त्याचं असं बोलायचं, त्याला असं बोलायचं होतं की तू एवढ्या लाडात वाढली आहेस, इतक्या श्रीमंताची मुलगी आहेस. जर काही अडचण आली तर दिलदार मुलाने प्रत्येक संकटाला मात देण्याची स्वतःमध्ये हिंमत असावी ना. बस हेच सांगणार दादाचं तुला, दुसरं काहीच नाही. अगदी बरोबर.
नाही तर हो नाही तर कसं काय ती गरणाची म्हणजे कोणत्या गोष्टी आपल्या मनाला लावून घेते बरं. हो कुठल्याही गोष्टी मनाला लावून घेते आणि खरं डोक्यावर घेते. हा आणि कुठली जे काही गोष्ट मनाला लावते ती कधी विसरत पण नाही. चांगला अनुभव म्हणायचा तुला नाही माहित मला चांगलं माहित आहे. बरं मी काय म्हणते आता निघायचं की नाही? चला. अरे हो हे बघा पुढच्या महिन्यात माझा वाढदिवस आहे, विसरू नका. लग्न झाला तर मला विसर आणि माझा वाढदिवस माहिती आहे आम्हाला, माहिती आहे तुझा वाढदिवस आहे तो. माहिती आहे, मी काय म्हणते तिचा वाढदिवस आपण आपल्या घरी साजरा केला तर काय चांगली आयडिया आहे. तुझी आमच्या अरे हो मला आठवण करून देशील या वाढदिवसाची, कारण मी विसरबोळ आहे बरं, लक्षात राहत नाही. मी आठवण करून जायचं. व्हेरी गुड. येतो आम्ही. येतो आम्ही. ये आमच्या घरी एकदा. हा अनिता तर अजून मधून आमची भेट घेतच असते. पण तू सुद्धा ये, आमची भेट घे. आमच्या घराचं म्हणजे दर्शन घेण्याकरता. तो मोठा माणूस आहे, त्याला वेळ नाही भेटत. तो कसा काय येणार आम्हा गरीबाच्या घरी, पण ये दादासाठी. चल बा. चला बाय. बाय चल. बाय 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 अमोल. थांब अनिता, मला सांग, काय दादा? तुझ्यामुळे हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले? नाही दादा, असं काही नाही. अरे मी फक्त अमोलच्या प्रेमाखातीरच हे सगळं काय केलं. तो लग्नाला तयार नव्हता, पण ज्योतीने खूप हट्ट केला. ती त्याच्यावर खूप प्रेम करायची म्हणून मी त्याला जराशी मदत केली. दादा दुसरी काहीच केलं नाही दादा. मोठास का? मोठास? सलाम आहे तुला, सलाम. खरं तर सॅल्यूट करावं असं वाटतं तुला. अरे हे सगळं करून स्वतः मर्द झाले. त्या ज्योतीला खाईत फेकलंस तू. आता त्यांना मदत केली नाहीयेस, तर त्या ज्योतीचं आयुष्य बरबाद करून टाकलंयस. दादा दादा हे तुला कसं माहित झालं? काय म्हणालीस? काय म्हणालीस? मी जो प्रश्न केला ना अनिता, त्या प्रश्नाचं चुपचाप उत्तर द्यायचं. प्रति प्रश्न केलेला मला आवडत नाहीये, तुला माहिती आहे. कारण प्रणय श्रीवास्तव म्हणतात मला. प्रणय श्रीवास्तव. आणि माझ्या मार्गाचा पुढे आडवा तर त्या माणसाला मी आडवा केल्याशिवाय राहत नाही. आता तुला माहिती नाही की या ज्योतीवर एकतर्फी प्रेम होतं माझं. एकतर्फी प्रेम. त्या एकतर्फी प्रेमाचा असा करकचून गळा दबलायस तू. अगं माझी बहीण नाही तर माझी वैरी निघाली आहेस. वैरी आहे ना. आता बघ यांच्या आयुष्य बरोबर तुझ्याही आयुष्य कसं जर जर करतो हा प्रणय श्रीवास्तव. कारण जेव्हा होतो ना सूर्यास्त, तेव्हाच जन्म घेतो हा प्रणय श्रीवास्तव.